नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना तर या योजनांचे मानधन जे आहे तर ते आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर काय आहे ही बातमी, तर संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना बँकांचे खेटे बंद होणार। तर लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे। शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते। हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते। आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थींची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता आणि तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थींच्या खात्यात वर्ग केला जात होता। या प्रक्रियेस विलंब होत होता, त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घ्यावे लागत होते। मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे। त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आली आहे। याबाबत गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे। तर मित्रांनो, 30 मेपर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना येत्या 30 मेपर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकते। तर मित्रांनो, आता आपण यासाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत तर ते आपण पाहूया। तर निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते, ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे। यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत। तर मित्रांनो, आता ह्या योजनांचे पैसे जे आहेत तर ते डीबीटी मार्फत जमा होणार आहेत। म्हणजेच डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर आता या डीबीटीमुळे हे पैसे जे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होत असतात। तर डीबीटी मधून मिळणार हे जे अनुदान असतं तर ते लाभार्थ्याच्या बँक खात्यात, जो बँक खाते आधारशी संलग्न असेल तर त्या खात्यात हे अनुदान जमा होत असतं किंवा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डीबीटी मार्फत अनुदान मिळणार आहे तर ही आपण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूया। धन्यवाद।